आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। नुकतीच चळवळीचे 50 वर्ष जे आता झालेले आहे, या निमित्ताने महाराष्ट्रभरच्या विविध स्वायत्त स्त्री संघटना, त्याच्यानंतर वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्तिमत्व अशा सगळ्या एकत्र येऊन आम्ही महाराष्ट्र स्त्री परिषद स्थापन केलेली आहे। आणि या निमित्ताने समाजाची स्त्रीवादी परिवर्तन हा आमचा मुख्य उद्देश आहे की ज्याच्यामध्ये संविधानाला अनुसरून स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकजुटणी, हिंसा हा जो भाग आपल्या समाजाचा आहे तो एक गाभा धरून आपण इथे 3 दिवस 20, 21, 22 डिसेंबरला एकत्रितपणे मांडतो। म्हणजे याच्या आधी पूर्ण महाराष्ट्रभर गावागावातून सेफ्टी ऑडिट म्हणजे जी सामाजिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, या वाहतूक व्यवस्थेमध्ये महिलांची सुरक्षितता, ट्रान्स लोकांची सुरक्षितता ही कशी असेल यासाठी अगदी गावातल्या एसटी पासून तर शहरातल्या मेट्रोपर्यंत आमच्या जे सगळे कार्यकर्ते सहभागी आहेत त्यांनी याच्यामध्ये काय गोष्टी आहेत, नाही आहेत, काय असावं, काही चांगल्या गोष्टी काही ठिकाणी आढळलेल्या आहेत, पण काही सूचना पण आलेल्या आहेत। आणि हे सांगायला मला खूप आनंद होतो की महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे सेफ्टी ऑडिट घेण्यात आलेलं आहे आणि याच्यातून अनेक ज्या सूचना आहेत त्या लोकांकडून पुढे आलेल्या आहेत। अपंग लोक सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले होते, त्यांनी पण हे ऑडिट केलेलं आहे की त्यांच्या दृष्टीने ही वाहतूक व्यवस्था कशी आहे। आणि हा जो सगळा भाग होतोय त्याच्या सोबत महिलांवर होणारी हिंसा, त्या हिंसेच्या बाबत काय काय होत आहे, कुठे यंत्रणा कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद देते नाही देते, असे अनेक चर्चा सगळ्या ठिकाणी ज्या जिल्हास्तरीय परिषदा झाल्या, विभागस्तरीय परिषदा झालेल्या आहेत, या परिषदांमधून ते मांडल्या गेलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणच्या अनेक महिलांनी स्थानिक स्तरावरच्या ज्याच्यामध्ये आदिवासी आहेत, दलित आहेत, भटके विमुक्त आहेत, या सगळ्यांचा सहभाग राहिला। या परिषदेचं आयोजन कुठे आहे आणि कोण कोण येणार आहे तेवढं सांगा। या परिषदेचं आयोजन मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरच्या ठिकाणी होत आहे आणि त्याच्यामध्ये याचं उद्घाटन करण्यासाठी इंदिरा जयसिंग, ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग या ज्या वरिष्ठ वकील आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या पण आहेत त्यांनी केलेलं आहे, त्या ह्युमन राईट्सच्या पण प्रवक्त्या आहेत। आणि या सगळ्या गोष्टी दुसऱ्यासोबत ज्या आहेत त्या अनेक सरकारी याच्यावर राहिलेल्या केंद्रीय महिला आयोगावर राहिलेल्या डॉक्टर सईदा हमीद या पण आहेत। आणि या दोघी मुख्यतः तिथलं जे प्रमुख भाषण आहेत ते करणार आहेत। आझाद मैदानावरती महिला एकत्रित जमा होणार आहेत आणि आमचे जे ठराव आहेत ते पारित करणार आहोत। आणि हे जे महाराष्ट्रभरातून आलेले ठराव आहे ते पारित करत असताना सोबत आमच्या जावेद अख्तर सर आहेत आणि तेही याला संबोधित करणार आहेत। अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता।